मंत्रिमंडळ प्रभात लोढा, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार हे सुद्धा अभिवादन करण्यासाठी ते दाखल झालेत। दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं, संपूर्ण आयुष्यभर लढा दिला। हे करत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिलं। शिका आणि संघटित व्हा, संघर्ष करा, हे वेदवाक्य त्याने प्रत्येकाला दिलं। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र आजही अनेक जण पाळताना दिसतात। शिक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोच्च स्थान दिलं होतं। केवळ दलित किंवा वंचितांसाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठं कार्य उभं केलं असं नाही, तर कामगार असू देत किंवा मग इतर क्षेत्रांमध्ये पुढे येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या महिला असू देत, प्रत्येकासाठीच, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठं कार्य उभं केलं। तर प्रत्येकानं आपल्या हक्कांची जाणीव असावी, विशेषतः कामगारांना आपल्या हक्कांची जाणीव असावी, यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागरूकता निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्यासाठी म्हणूनच शिक्षण हे सर्वोच्च स्थानी असायला हवं असं कायम बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन राज्यपाल देवव्रत आचार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। विविध कार्यक्रम आज चैत्यभूमीवर आयोजित करण्यात आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त दादर चौपाटी आणि चैत्यभूमी परिसरात ठेवलाय। प्रशासनाकडून देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांची योग्य सोयीसुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी गेल्या काही दिवसांपासून सतत प्रयत्न केले जात होते। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आज इथे ठेवला आहे। स्त्री पुरुष समानता यासाठी हिंदू कोड बिलद्वारे सुद्धा महिलांना आपले हक्क मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे प्रयत्न केले, त्यासाठी ते स्वतः झटताना दिसले। हा हक्क प्रत्येकाला मिळावा यासाठी म्हणून त्यांनी ऐतिहासिक प्रयत्न सुद्धा केले आणि त्यामुळेच आज आपण प्रत्येकजण आपल्या हक्कांसाठी बोलताना दिसतो, संघर्ष करताना दिसतो। जागरूकता या निमित्तानं आपल्यात निर्माण झालेली दिसते।
केवळ समाजातल्या वंचित दलित व्यक्तीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य उभं केलं असं नाही, तर अर्थशास्त्रातलंही त्यांचं योगदान मोठं राहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलायचं तर कुठल्या एका क्षेत्राविषयी बोलणं अनुचित ठरेल, कारण प्रत्येक क्षेत्र हे त्यांनी व्यापून टाकलं होतं. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मोठं कार्य उभं केलं होतं. कालच आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट कमी केल्याची बातमी ऐकली, वाचली. तर याच रिझर्व्ह बँकेची संकल्पना खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच होती. शिंदे सेनेतले मंत्रीही या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण कोलंबिया युनिव्हर्सिटीतून झालंय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.